परिस्थिती जशी एखाद्या व्यक्तीला बदलण्यास भाग पाडते, तशीच ती एखाद्या राष्ट्राला देखील आपल्या धोरणात परिवर्तन करण्यासही भाग पाडते. जगाचा आजवरचा इतिहास अभ्यासला तर ही बाब अगदी प्रकर्षानं लक्षात येते. भारताचा जुना मित्र असलेल्या आणि चीनच्या कह्यात गेल्यामुळे चीन धार्जिण्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीत भारतापासून अधिक दूर जात चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालदीवच्या संदर्भात मालदीव बाबत आता अगदी असाच अनुभव सर्वांना आलाय. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जो यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत भारताच्या विरोधात अगदी उघड प्रखर आक्रमक स्वरूपाची एक भूमिका घेतलेली होती. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी भारताच्या विरोधात अगदी ठामपणे अगदी उघडपणे भूमिका घेण्यासही प्रारंभ केलेला होता. हे साऱ्या जगानं पाहिलेलं आहे. त्यामुळे विशेषत्वानं अगदी मोकळेपणाने सांगायचं तर चीनला अत्यानंद होणं हे अगदी स्वाभाविक होतं. कारण भारताच्या विरोधात एखादं राष्ट्र जातोय आणि शेजारी देश जातोय हेच तर चीनला अपेक्षित आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच मुइज्जू यांनी प्राधान्यानं चीनचा दौराही केलेला होता. आणि चीनमधून परत आल्यापासून म्हणजे हा दौरा पूर्ण झाल्यानंतर परत मायदेशी आल्यावर आपण कट्टर भारत विरोधीच असल्याचे संकेत देण्यास त्यांनी प्रारंभ केलेला होता. मात्र त्यानंतर मालदीवला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय त्यानुसार मुइज्जू यांनी यंदाच्या म्हणजे सन 2024च्या फेब्रुवारी महिन्यापासून मात्र भारताबाबतच्या आपल्या धोरणामध्ये नाईलाजानं का होईना पण बदल करण्यास प्रारंभ केलाय. हेही आता जगाच्या लक्षात आलंय. यंदाच्या म्हणजे सन 2024च्या ऑक्टोबर महिन्यात या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मुइज्जू स्वतः भारतात आले होते. खर तर भारतात ते दुसऱ्यांदा आले. मोदींच्या या तिसऱ्या वेळच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीलाही ते आले होते. आणि म्हणूनच साहजिकच मुइज्जू यांची भारत भेट आणि मालदीव भारत संबंध हा विषय पुन्हा एकदा नव्यानं ऐरणीवर आलाय असं म्हणावं लागतं. या आधीच म्हटल्याप्रमाणे मोहम्मद मुइज्जो यांनी मालदीव मधली यावेळची निवडणूक ही प्रामुख्यानं भारत विरोधाच्या मुद्द्यावरच लढवलेली होती. इंडिया आउट अशीच त्यांची यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेतली प्रमुख घोषणा होती, मुख्य घोषणा होती. इंडिया आउट, भारत चले जाओ किंवा भारताला हकला, हीच त्यांची घोषणा होती. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी भारत विरोधी आणि चीन धार्जिण धोरण अंमलात आणण्यास प्रारंभही केलेला होता. मोहम्मद मुइज्जो हे अगदी उघडपणे चीनचे कट्टर समर्थक आहेत आणि ही बाब त्यांनी कधीच लपवून नाही ठेवलेली. त्यामुळे याबाबत कुणालाही मुळीच आश्चर्य वाटलेलं नव्हतं. किंबहुना मुइज्जो हे असे वागतील असंच सर्व अभ्यासकांनी गृहीत धरलेलं होतं. मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीमध्ये मोहम्मद मुइज्जो यांनी त्यावेळचे मावळते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांचा 18,000 मतांनी पराभव केला होता. आता मुइज्जो यांच्या यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेत त्यांनी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इंडिया आउटची प्रकर्षानं आक्रमकतेनं आणि विशेषत्वानं घोषणा केलेली होती. किंबहुना तीच त्यांच्या निवडणुकीची यावेळची जणू टॅगलाईन ठरलेली होती. राष्ट्राध्यक्ष झाल्यास मालदीवमधनं भारतीय लष्कर हटवण्याचं आश्वासन त्यांनी मालदीवच्या मतदारांना त्या निवडणूक प्रचार मोहिमेतल्या भाषणाच्या दरम्यानच दिलेलं होतं, जाहीररित्या दिलेलं होतं. भारतीय लष्कराची मालदीव मधली उपस्थिती हा मालदीवच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका असून भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याला राष्ट्राध्यक्ष झाल्यास आपलं सर्वोच्च प्राधान्य असेल अशी अत्यंत उघड स्वरूपाची घोषणाच मुइज्जो यांनी निवडणुकीच्या आपल्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान अनेकदा केली होती, वारंवार केली होती. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवूनच त्यांच्या समर्थक मतदारांनी या निवडणुकीत
मोहितजू यांच्या बाजूने कौल दिला होता. मोहितजू यांना राष्ट्राध्यक्षपदी त्यांनीच विराजमान करण्यास मदत केली होती आणि ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी लागते. त्यावेळेचे मालदीवचे मावळते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचं त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातलं परराष्ट्र विषयक धोरण हे भारत धार्जिण असल्याचा आरोप प्रो इंडिया पॉलिसी असाच यावेळचा मोहितजू यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिलेला होता. हे मतदारांनीही अनुभवलेलं होतं, अभ्यासकांनी अनुभवलेलं होतं. याआधीच म्हटल्याप्रमाणे भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याला आपलं राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास सर्वोच्च प्राधान्य असेल अशी अत्यंत उघड घोषणा मोहितजू यांनी निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान केलेली होती. मतदारांना त्यांनी ते वचन दिलेलं होतं. साहजिकच राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच मोहितजू यांनी भारताच्या विरोधात आक्रमक स्वरूपाची वक्तव्य करण्यास प्रारंभ केला होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे यात काहीही कोणालाही आश्चर्य वाटलं नाही, किंबहुना सर्व अभ्यासकांनी ते अपेक्षितच गृहीतच धरलेलं होतं. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच तातडीनं प्राधान्यानं मोहितजू यांनी चीनचा दौराही लगेच केलेला होता आणि चीनमधून परत आल्यापासून मगाशीच प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे आपण कसे कट्टर भारत विरोधी राष्ट्राध्यक्ष आहोत याचे संकेत देण्यास मोहितजू यांनी प्रारंभ केला होता. त्यामुळे निदान आपल्या कारकिर्दीच्या आपल्या कार्यकाळाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाच्या प्रारंभीच्या टप्प्यात तरी आपली भारताच्या विरोधातली भूमिका जगाला आणि विशेषत्वानं चीनला आणि आपल्या समर्थक मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न मोहितजू यांनी निश्चितपणे केला होता, हे मान्य करावं लागतं. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेतनं आणि त्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या प्रारंभीच्या टप्प्यात अगदी राणा भीमदेवी थाटात भारत विरोधी भूमिका घेतलेल्या मोहितजू यांनी त्यानंतर मात्र थोड्याच दिवसात आपल्या या आक्रमक अशा स्वरूपाच्या भारत विरोधी भूमिकेत टप्प्याटप्प्यानं परिवर्तन करण्याबाबतचे अत्यंत सुस्पष्ट संकेत देण्यास देखील प्रारंभ केलेला होता. आता थेट आपल्या मूळच्या भूमिकेपासून म्हणजे भारताच्या विरोधातल्या भूमिकेपासून पूर्णपणे एकदम आकस्मिक घुमजाव करणं, आकस्मिकपणे यू टर्न घेणं मोहम्मद मोहितजू यांच्यासाठी फारच अडचणीचं अवघडलेलं काम ठरलेलं होतं. कारण राजकीय दृष्ट्या त्यांची ती अडचण सगळ्यांच्या लक्षात येत होती. मात्र त्यानंतरच्या काळात मालदीवसाठी परिस्थितीच अशी तयार होत गेली की मोहितजू यांच्या समोर अन्य कोणताही पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता. त्यामुळेच आपली भूमिका टप्प्याटप्प्यानं सौम्य करण्याचे प्रयत्न मोहितजू यांनी हळूहळू सुरू केले होते आणि ही बाब देखील जगापासून लपून राहिलेली नव्हती. भारत विरोधी भूमिकेचा मोहितजू यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या यावेळच्या निवडणुकीत तात्कालिक स्वरूपाचा राजकीय लाभ झालेला असला आणि तो मान्य करावा लागतो की तो झालाय. पण हा तात्कालिक स्वरूपाचा जरी राजकीय लाभ मोहितजू यांना झालेला असला, त्यांच्या पक्षाला झालेला असला, तरीही त्यांच्या या भारत विरोधी भूमिकेचा फार मोठा तोटा मालदीवला अलीकडच्या काळात सहन करावा लागत असल्याचं देखील उघड झालंय आणि ती बाब देखील जगापासून मुळीच लपून राहिलेली नाहीये. मालदीवला नजीकच्या भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचे सुस्पष्ट संकेत याच वर्षीच्या प्रारंभी प्राप्त होऊ लागलेले होते. मालदीववरचा कर्जाचा भार हा सातत्यानं वाढत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स IMF यांनी तेव्हाच अधिकृतरित्या घोषित केलं होतं आणि त्यामुळे मालदीवला भारतापासून दूर नेऊन आणि चीनच्या कयात नेण्याच्या मोहितजू यांच्या प्रयत्नांचा प्रत्यक्षात अन्य कोणाला नव्हे तर त्यांचाच देश असलेल्या मालदीवला फार मोठा तोटा होत असल्याचं मोहितजू यांच्या सकट सर्वांच्याच लक्षात येऊ लागलं होतं. अन्य काही देशांप्रमाणेच मालदीव देखील चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकत चालला असल्याचं मालदीवच्या नागरिकांच्या आणि स्वतः मोहितजू यांच्याही लक्षात आलं होतं. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या कार्यकाळापासूनच मालदीवचं चीनवरचं अवलंबित्व, त्याला आपण डिपेंडन्स म्हणतो, सगळ्या बाबतीतलं अवलंबित्व
किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की मालदीवचं परावलंबित्व हे अधिक प्रमाणात वाढलं होतं. चीन शिवाय मालदीवचं पान अब्दुल्ला यामीन यांच्या कार्यकाळात हलतच नव्हतं. अहो, यामीन यांनी तर चीनशी मुक्त व्यापार करार केलेला होता. त्यांच्या सरकारनं म्हणजे यामीन यांच्या सरकारनं सन 2013 मध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांच्या नावावर चीनकडनं जे कर्ज घेतलं होतं तेच कर्ज आता मालदीव समोरचं मोठं आर्थिक संकट ठरलंय. या कर्जासाठी मालदीव सरकारनं चीनला हमी दिलेली आहे आणि त्यामुळे थेट देशच पूर्णपणे म्हणजे मालदीव हा चीनच्या कर्ज सापळ्यात अडकू शकतो अशी भीती मोहम्मद नशीद यांनी त्याच वेळी व्यक्त केलेली होती. आणि मालदीवच्या दुर्दैवानं हीच भीती म्हणजे नशीद यांनी व्यक्त केलेली ती भीती आता खरी ठरली. त्यामुळे मुइज्जू यांना अगदी नाईलाजानं का होईना पण आपल्या भारत विरोधी भूमिकेत टप्प्याटप्प्यानं का होईना पण बदल का करावा लागलाय या प्रश्नाचं उत्तर आता या वस्तुस्थितीतनं सर्वांना मिळू शकेल. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या प्रचार मोहिमेतनं भारताच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुइज्जू यांनी गेल्याच आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर मात्र निर्माण झालेल्या परिस्थितीच्या दबावामुळे आणि नाईलाजास्तव का होईना पण भारताची आणि भारत सरकारची अगदी जाहीररित्या प्रशंसा केली आहे. म्हणजे निवडणूक प्रचार मोहिमेत भारताला एक लक्ष करून ज्यांनी निवडणूक ती लढवली त्यांना आता भारताची प्रशंसा करावी लागली. मालदीववरचा आर्थिक भार कमी करणं हा आपल्या भारत दौऱ्याचा प्रमुख हेतू असून भारताला आमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. विकास प्रक्रियेतला आमचा सर्वात मोठा भागीदार म्हणून आमच्यावरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि आमच्या समोर सध्या असलेल्या निर्माण झालेल्या आव्हानांवर विशेषतः आर्थिक क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी अधिक चांगले पर्याय आणि अधिक चांगले उपाय शोधण्यासाठी भारताकडून लक्षात घेण्यासारखं वाक्य आहे. भारताकडून नेहमीप्रमाणेच अधोरेखित करून सांगतो नेहमीप्रमाणेच आम्हाला यावेळी देखील भरीव सहकार्य लाभेल असा विश्वास मोहम्मद मुइज्जू यांनी आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांशी भारत दौऱ्यावर असताना बोलताना व्यक्त केलाय. मालदीवच्या परकीय चलनाचा साठा हा 440 दशलक्ष डॉलर्स पर्यंत खाली घसरल्यामुळे हा देश नजीकच्या भविष्यात कर्जाच्या सापळ्यात बुडेल, कर्जाच्या सागरात बुडेल अशी रास्त भीती इंडियन एक्सप्रेस या एका इंग्रजी वृत्तपत्रानं अगदी अलीकडच्याच काळात व्यक्त केलेली आहे. आणि ती रास्त वस्तुस्थिती ती भीती रास्त आहे. आणि त्यामुळे यावरूनच मालदीववर ओढवलेल्या भीषण गंभीर अशा आर्थिक संकटाबाबतची कल्पना कोणालाही करता येऊ शकेल. आता या पार्श्वभूमीवर भारतानं पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मालदीवला 1.4 अब्ज डॉलर्सची भरीव आर्थिक मदत देऊ केली. आपल्या भारत विरोधी भूमिकेत पूर्णपणे घुमजाव केल्याप्रमाणे आपण आपल्या भाषेत त्याला यू टर्न घेणं म्हणतो. पूर्णपणे घुमजाव केल्याप्रमाणे परिवर्तन करणं ही बाब मालदीवच्या राजकीय क्षेत्रामध्ये वावरताना मुइज्जू यांच्यासाठी कमालीची अडचणीची ठरणारी होती. हे आपणही नीट समजून घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळेच काहीशी सावधपणाची आणि काहीशी सूचक स्वरूपाची वक्तव्य करत मुइज्जू यांनी आपल्या भारत विरोधी भूमिकेत हळूहळू क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं बदल केलेला आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात सन 2024च्या या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संवादादरम्यान बोलताना मालदीव हे ऐकण्यासारखं आहे. मालदीव हा कोणत्याही देशाच्या अजिबात विरोधात नाही. मुळात आम्ही कधीही कोणत्याही एका देशाच्या विरोधात नव्हतो आणि नाही. हे इंडिया आउट नाही असंही मोहम्मद मुइज्जू यांनी आवर्जून म्हटलं होतं. आता लक्षात येईल की इंडिया आउटची घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या मुइज्जू यांना प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत भाषण करताना मात्र हे इंडिया आउट नाही आणि आम्ही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही हे स्पष्ट करावं लागलं. आम्ही भारत विरोधी नाही हे म्हणावं लागलं. मालदीवला त्यांच्या भूमीवर असलेल्या परकीय लष्कराच्या उपस्थितीमुळे काही गंभीर समस्येचा सामना करावा लागला आहे आणि म्हणून मालदीवच्या जनतेला
आपल्या देशात एकही परदेशी सैनिक नकोय, आमची केवळ हीच भूमिका होती, असं सावध आणि सोयीस्कर स्वरूपाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मोहितजू यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान केलेला होता. म्हणजे विरोध तर होताच, पण हा विरोध भारताला नव्हता हे सांगण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक स्वरूपाचा अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या विरोधात आपण तातडीनं कारवाई केली होती, याकडेही मोहितजू यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता त्यातूनही मोहितजू यांनी आपण भारताच्या संदर्भात आपल्या आधीच्या आक्रमक भूमिकेत बदल करीत असल्याचं जाणीवपूर्वक त्याच वेळेपासून सूचित करायला सुरुवात केली होती. त्यांनी ते सूचित केलं. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल मोहितजू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या भारत दौऱ्यात आता आभार मानले. मालदीवच्या गरजेच्या वेळी, मालदीवला आवश्यकता असताना भारत नेहमीप्रमाणेच आमच्या पाठीशी उभा राहिला असून आम्हाला त्याची सार्थ जाणीव आहे, असंही मोहितजू यांनी याच भारत दौऱ्यात पत्रकारांसमोर बोलताना, प्रसार माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय. विशेष म्हणजे ज्या चीनच्या कह्यात जाऊन मोहितजू यांनी ही भारत विरोधी भूमिका घेतली होती, त्या चीननं मोहितजू यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग केला असल्याचंही अनुभवाला आलंय. मोहितजू हे स्वतः असं काही म्हणाले नाहीयेत, पण मोहितजू यांची काय भूमिका आहे आणि त्यांना काय जाणवलंय हे सर्वांच्या लक्षात आलंय. आणि त्यामुळेच मोहितजू यांना नाईलाजानं का होईना, पण आपल्या प्रतिष्ठेला तडा तर जाणार नाही, राजकीय क्षेत्रात आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या पूर्वीच्या भूमिकेत आता बदल करावाच लागलाय. मालदीव फर्स्ट या धोरणाचा भारताशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारताच्या सुरक्षेला हानी पोहोचेल असं मालदीव कधीही काहीही करणार नाही. आणि मालदीवच्या इतर देशांची, कंसात विशेषत्वानं चीनशी, कंसपूर्ण इतर देशांशी असलेल्या मालदीवच्या संबंधांमुळे भारतासोबतच्या आमच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे मोहितजू म्हणतात. मालदीव आणि भारत यांच्यातले संबंध हे नेहमीच मजबूत राहिलेले असून आपल्या या भेटीमुळे आता ते अधिक बळकट होतील, आणखी बळकट होतील, असं मोहितजू यांनी केलेलं हे वक्तव्य फारच सूचक ठरलंय. भारताच्या विरोधात निवडणूक मोहिमेमध्ये, प्रचार मोहिमेत आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोहितजू यांना आता भारताची किंमत यथार्थपणे लक्षात आलेली आहे. भारतीय पर्यटकांनी बहिष्कार घातल्यामुळे त्याचा फार मोठा आर्थिक फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. सर्वांनाच ज्ञात आहे की मालदीवची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन क्षेत्र हेच त्यांचा आर्थिक आधाराचा कणा आहे. मात्र असं असलं तरीही भारतानं, म्हणजे मालदीवने असं वागून सुद्धा, मोहितजू यांनी असं वागून सुद्धा भारतानं मात्र मालदीवशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी या दरम्यानच्या काळात सुद्धा सातत्याने प्रयत्न केले होते. प्रयत्न आजही भारत हे करतोय. मालदीव हा आपला मित्र देश असल्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी जाहीरपणे म्हटलेलं आहे. भारतानं नेहमीच शेजारी देश म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडले हे सांगण्यास मोदी विसरलेले नाहीत. यंदाच्या जून महिन्यात नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होत असताना त्यांच्या शपथविधी समारंभाला प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे मोहम्मद मोहितजू हे उपस्थित राहिले होते. त्यानंतर उभय देशांमधल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्यास खऱ्या अर्थानं औपचारिक स्वरूपात प्रारंभ झाला होता, हे अभ्यासकांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेल्या मालदीवच्या दौऱ्यामुळे या संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला आता अधिक गती प्राप्त झाली होती. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात झालेला हा बदल भारताच्या दृष्टीनं खचितच अत्यंत सकारात्मक आणि महत्वाचा ठरलाय, महत्वाचा मानला जातोय. देशांतर्गत राजकारणातला विरोध, चीन करून झालेला सपशेल पूर्णपणे अपेक्षाभंग आणि भारतावरचं असलेलं पारंपरिक स्वरूपाचं अवलंबित्व, यामुळेच
नाईलाजानं का होईना पण राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना आपल्या भारताच्या संदर्भातल्या धोरणात बदल करावा लागलाय. आता भारताची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. मुळातच हिंदी महासागरात मालदीवचं स्थान हे भारतासाठी सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं मानलं जातं. लक्षद्वीप बेटापासून मालदीव हे सुमारे 700 किलोमीटर इतक्या अंतरावर असल्यामुळे मालदीवशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणं हे अर्थातच सामरिक दृष्ट्या भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. थोडासा आंतरराष्ट्रीय संबंधाचा इथे विचार भारताला करावा लागतोच. नजीकच्या भविष्यात अरबी समुद्रातली चीनची वाढती उपस्थिती म्हणजे संभाव्य वाढती उपस्थिती ही भारतासाठी एक संभाव्य धोका ठरू शकतो. ती चीनची जर उपस्थिती आली या ना त्या कारणाने मालदीवच्या माध्यमातून का होईना तर ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते याची भारतालाही जाणीव आहे. भारताकडून आर्थिक मदत भरीव स्वरूपाची मिळाली नाही तर मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. आणि हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाला पाचारण करण्याची गरज नाही, सर्वांना हे ज्ञात आहे. आणि मग मालदीव फार मोठ्या आर्थिक संकटात सापडेल त्याची स्वतः मुइज्जू यांनाही आता जाणीव झालेली आहे. भारतालाही मालदीवशी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पुन्हा चांगले संबंध ठेवणं हे उपयुक्तही आहे आणि सामरिक दृष्ट्या ते आवश्यक देखील आहे. आणि म्हणूनच भारतानं देखील मुइज्जू यांनी सुरू केलेल्या या सकारात्मक प्रयत्नांना आपला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या निमित्तानं नाईलाजानं का होईना पण उपरती झालेल्या मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारशी अधिक सौहार्दपूर्ण संबंध विकसित करून आणि त्याद्वारे मालदीवला पुन्हा चीनपासून दूर करून मुळात असल्याप्रमाणे आपल्याच बाजूला कायम ठेवण्यासाठी भारताकडून अधिक योजनाबद्ध प्रयत्न केले जाणं ही आता काळाची गरज ठरली. आणि त्यामुळे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून नेमकं आता मालदीवच्या संदर्भात हे सुरू झालेलं नवीन पर्व आहे हे अधिक दृढ करण्यासाठी, हे संबंध अधिक सौहार्दपूर्ण करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली जातात याबाबत आता सर्व अभ्यासकांच्या मनात उत्सुकता आहे. पाहूया भारताकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातात आणि मोहम्मद मुइज्जू आणि मालदीवच्या एकूणच सरकारकडून या प्रयत्नांना, भारताच्या या प्रयत्नांना कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो. हाच आता उत्सुकतेचा विषय आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष राहील यात कोणतीही शंका नाही.